आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे सगळं काय होऊन बसलंय? मी इथे यायलाच नको होतं. रुद्र सरांच्या आयुष्याचा भाग बनायलाच नको होतं. माझ्यामुळे इतक्या चांगल्या मनाच्या माणसाला आज नको ते ऐकून घ्यावं लागतंय. मी त्यांच्या प्रेमाचा स्वीकार नाही करू शकत आणि त्यांना होत असलेला त्रासही नाही बघू शकत. जो माणूस आजपर्यंत माझ्या आनंदासाठी धडपडत राहिला, नेहमी माझ्या बाजूने उभा राहिला, त्याला होत असलेला त्रास मी नाही बघू शकत. नाही सहन होत आहे मला. हे नातं पुढे नाही जाणार. मला तिथेच संपवावं लागेल आणि मी ते संपेन. रुद्र सर, मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला बिट्टी शाळेतून त्याच्यासाठी काहीतरी बनवायला हवं.
होय. आता जर काडी पेटवली असतीस ना तर अगं चिंदड्या झाल्या असत्या तुझ्या. लक्ष कुठे आहे तुझं? मरायचंय का तुला? अगं मी काय विचारतेय? वेळ लागले का तुला? असं का वेड्यासारखं करतेयस? शहाण्यासारखं वागून जास्त गुंतवतोय माझ्या आयुष्याचा. पडलीये का तुम्हाला? जीभ हासडून हातात देई ना मी. तू समोर तर ये एकदा, त्या आधी तुझा दगडच तोडतो. बदलल्या तुमच्या गप्पा. तू कुठे आहे ते विचार. हो हो, तू कुठे आहेस ते सांग. नाही सांगणार. दारू गेली असेल ना पोटात, म्हणून आवाज चढतोय तुमचा. मी विचारलं तेवढं सांग. कुठे आहेस तू? हसणार येता का? तेव्हा फोन. नीट बोल, लवकर सांग कुठे आहेस तू, नाहीतर. मी घरी या तुम्ही घरी या ना, तुमच्याकडे बघतेच मी आता. जेवढं विचारलं तेवढंच सांग. आता हिला कसं सांगणार? मी हिच्याशी बोललो पण हिला नव्हतं बोलत. आता घरी गेल्यानंतर मसाला कुटतात तसंही कुटणार मला. काही खरं नाही माझं. काय झालं? नाही म्हणाला सांगायला. तुमच्याशी माझा काहीच संबंध नाही असं म्हणाला. परत फोन लाव, मी बोलते त्याच्याशी. कशाला? फोन लाव. अहो पण फोन लाव रे. हो लावतो. पाहिलं, मी म्हटलं जरा कट केला फोन, नाही बोलायचं त्याला. तू दे फोन लावून दे माझ्याकडे. नाही मी लावतो. पोटात ढकलली असणार यांनी. त्यांच्याशी बोलत बसले ना तर माझी यादीच अपूर्ण राहील. बंदच करते फोन. स्विच ऑफ आहे. बाईला बंद केला, त्याला बोलायचंच नाहीये. काहीतरी गडबड आहे. यांना मला त्या गौरीच्या नवऱ्याला नक्कीच भेटवायचं नाहीये. वहिनी. रुद्र भाऊजी, तुम्ही काही काम होतं का? या ना आत या. हो, गौरीजींबद्दल बोलायचं होतं. गौरीबद्दल? माझ्याशी काय काम होतं? वहिनी, सरळच विचारतो. गौरीजींचं माझ्यावर प्रेम आहे? ह्यांना कसं कळलं? मी सांगू की नको? गौरीला हे भाऊजींना कळू द्यायचं नाहीये. मी सांगितलं तर सगळ्याच गोष्टी बिघडतील. वहिनी, मी काहीतरी विचारलं. काहीतरी काय बोलताय रुद्र भाऊजी? असं काही नाहीये. काहीतरीच काय? मला जरा काम आहे. नंदाई वाट बघत असतील. मी आलेच. वहिनी, प्लीज तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा. काही लपवू नका. मला काहीच माहिती नाहीये. आणि तुम्ही नक्की काय बोलताय? हे सगळं कसं शक्य असेल ना? खरंच काही नाहीये असं. वहिनी, तुम्ही खरं बोलताय ना? हो. म्हणजे गौरीचं प्रेम असतं तर रुद्र भाऊजींनी जेव्हा तिला विचारलं तेव्हा तिने थेट होकार दिला असता ना. तेही आहेच. मी जरा आलेच, मला काम आहे. थांबा वहिनी.
तुम्हाला कसं माहित मी गौरीजींना विचारलं ते? याचा अर्थ तुमचं त्यांच्याशी बोलणं झालंय. नाही म्हणजे आमचं तसं काही बोलणं नाही झालंय. ते हा मी बघितलं खिडकीतून म्हणून मी अंदाज बांधला. मला खरंच काही माहिती नाहीये. श्वेता मावशी असं नको ना करू. सगळं खरं खरं सांग ना. मी पण ऐकलं होतं तुमचं बोलणं. बस झालं बिट्टी. आणखी किती खोटं बोलणार आहेस? आणि तुला चांगलं ठाऊक आहे मला खोटं बोललेलं आवडत नाही. फक्त तू सांगितलंस म्हणून मी यात श्वेता वहिनींना इन्व्हॉल्व केलं. आता बस झाला. थांबवाय सगळं. रुद्र भाऊजी प्लीज तुम्ही बिट्टीला काही नका बोलू. श्वेताताई, मला तुम्ही शब्द द्या, ही गोष्ट तुम्ही कोणालाच नाही सांगणार. कराल ना माझ्यासाठी एवढं? माफ कर गौरी, पण मी जे काही करते ते तुझ्या भल्यासाठी करते. अगं माझ्या खरं बोलण्याने तुझा संसार सुखाचा होऊ शकतो. मला तुला दिलेलं वचन मोडावंच लागेल. रुद्र भाऊजी, बिट्टी खरं बोलते. गौरीचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. खूप जीवापाड प्रेम करते ती तुमच्यावर. एक दिवस सन्मानाने तुमच्या गळ्यात घालेन. आता मी नाही विचारणार तुम्हाला की तुमचं माझ्यावर प्रेम आहे का, कारण तुमच्या डोळ्यात मला ते दिसतं. तेच तुमच्या ओठांवर आणणार मी. तुम्हीच एक दिवस तुमच्या प्रेमाची कबुली द्या. याची खात्री आहे मला. हे मंगळसूत्र आहे गौरीजी, सगळ्यात पवित्र असा दागिना. आपलं नातं, माझं प्रेम सुद्धा या मंगळसूत्र इतकंच पवित्र आहे. मग कोणी काहीही बोलो, काही विचार करो, या नात्याचं पावित्र्य कमी होणार नाही. कारण मी तुमच्या डोळ्यात प्रेम वाचलंय. तुम्ही एकदा या प्रेमाची कबुली दिलीत की मग हेच मंगळसूत्र मी सगळ्यांसमोर तुमच्या गळ्यात बांधेन.
मग तुमच्या आणि माझ्यामध्ये कोणीच येऊ शकणार नाही, कोणीच नाही. मग ही गाठ 7 जन्मांसाठी पक्की झालीच म्हणून समजा. या जन्मी तरी ते शक्य नाही. रुद्र सरांची आणि माझी बरोबरी होऊच शकत नाही. कितीही प्रेम असलं तरी रुद्र सरांचा विचार माझ्या मनात येणं या घराने खूप केलंय माझ्यासाठी. या घराचे खूप उपकार आहेत माझ्यावर. आणि हे घर मला टिकवायचं असेल तर मला रुद्र सरांपासून लांब राहावंच लागेल. देवा, मला तेवढा संयम दे की मी रुद्र सरांना फक्त मालक म्हणून बघू शकेन. मी कुणी नाही आहे त्यांची, या घराची. मी फक्त मेड आहे. आता तुम्ही या घरची मेड नाही आहात गौरीजी, तुम्ही या घरची होणारी सून आहात आणि तुम्हीच कबूल कराल. मग अंगठी नाही, चिठ्ठी नाही, तुमचं प्रेम तुम्ही स्वतः व्यक्त कराल. बघा असतं. रुद्र, ते कसं काय? तू बघशीलच. बिट्टी, ते इंद्रधनुष्याच्या नला पहिला उकार आहे की दुसरा उकार आहे? बिट्टी, काय नू करतेस? लक्ष दे तिकडे. मला बोलतात काय? हा, फारच हिंमत वाढलेली दिसते या माणसाची. घरी तर येऊ दे. फोनवरून काय कोणी बोलेल, समोर येऊन बोलून दाखवा म्हणावं. नाही 32च्या 32 दात पाडून हातात दिले ना, तू नाव नाही सांगणार. बिट्टी, तू लक्ष दे बरं तुझ्या अभ्यासात. आलात? या या, तुमचीच वाट बघत होते मी. गौरी, गौरी वाचव ग, वाचव. तूच आता, तूच आम्हाला वाचव. मामा, अरे काय करतोयस तू? ही वाचवणार आहे तुम्हाला माझ्यापासून? एवढी मोठी झाली आहे का ती? आज आमच्या मध्ये कोणी यायचं नाही. या माणसाला आहे ना चिखल तुडवल्यासारखं तुडवणार आहे मी आज. अगं तुझ्यापासून नाही, त्या बाईपासून वाचव म्हणतो हिला. फार डेंजर बाई आहे ग ती, वाचव मला. कोण? माझा पिछा सोडणार नाहीये ती. अगं तुझा नवरा हवाय तिला. आता तुझं लग्नच झालेलं नाहीये तर कुठून आणू तुझा नवरा? डेंजर बाई आहे ती, ती ऐकणार नाहीये. वाचव मला, वाचव. हो, 1 मिनिट. 50टी टाकून आलायत का काय? नक्की काय झालंय? तुला लग्न करावं लागेल. काय? का पण आता काय झालं अचानक? अगं काय झालं हे महत्वाचं नाहीये, काय होऊ शकतं हे जास्त महत्वाचं आहे. लय डेंजर बाई आहे ती. हे बघ, तुला जर का आमच्या जीवाची थोडीशी बी किंमत असेल ना तर तू आमचं ऐकशील. म्हणजे त्यांना हो म्हण, लग्न कर आणि ह्या घरची सून हो. मामा, हा विषय पुन्हा नको. मी आधीच. हे बघ गौरी, हा फक्त तुझा प्रश्न नाहीये. अगं सगळ्या गोष्टी सुरळीत होतील तू होकार दिला तर. आई, आजोबा खरं बोलतायत. पार्टनरला होकार दे ना प्लीज. हो गौरी, करून टाक तू लग्न. गौरी, हे बघ, जोपर्यंत आपली झाकली मूठ आहे ना तोपर्यंत या लोकांचं तोंड बंद कर. तू लग्न करून टाक, नाहीतर ती रेवती मॅडम आपलं जगणं मुश्किल करील ग. आई, जर तू पार्टनरशी लग्न केलंस तर कोणीच आपल्याला काहीच करू नाही शकणार. बघ आई, तूच विचार कर, आपल्याबद्दल खरं कळलं तर.
हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं हे शक्य नाहीये. माझा निर्णय झालाय आणि आता त्यात काही बदल होऊ शकत नाही. आई, आता तूच हट्टी झाली आहेस. ऐक ना गाय, प्लीज हो म्हण. बिट्टी, लहान मुलांनी बोलायचा विषय आहे का? तू गप्पा बसून अभ्यास कर बरं. हा कर, गप्प कर. तिला गप्प कर, मला गप्प कर, तुझ्या मामाला गप्प कर, सगळ्यांना गप्प कर. तुलाच काय ते एकटीला सगळं समजतं. आम्ही कोण? अडाणी, हो ना? त्या मुलाच्या भावनांची किंमत करू नकोस, ह्या मुलीच्या भावनांची किंमत करू नकोस, फायदा बघू नकोस. फायदा नाहीतर काय? हे एवढं मोठं घर दिसतंय ना, तू रुद्रशी लग्न केल्यानंतर आपला किती फायदा होणार आहे हे कळतंय का गौरी तुला? गरिबी लई वाईट. 2 थेंब दारू माणसाला प्यायला भेटत नाही म्हणजे काय? अरे वा वा मामा, तुझी तर जत्राच झाली. 8 दिवसाची सोय झाली. हे देवा, लय उपकार झाले तुझे. मामा, तुमच्यासारख्यांना ही रेवती चांगलंच ओळखते. पैसे दिसले की आले शेपटी हलवत. अडकलात ना? नाही नाही, मी फक्त उचलत होतो. ते लक्ष्मी अशी खाली पडलेली चांगली नाही दिसत ना. हो का? मग नको आहेत का पैसे? नको नको, असू दे. मामा, साधा हिशोब आहे. पैसे हवे असतील तर गौरीच्या नवऱ्याचा नंबर देता नोटेवर लिहून. नंबर? हो मग. आता मी पैसे देते म्हटल्यावर मला नको का काही मिळायला? पैसे घ्या, गौरीच्या नवऱ्याचा नंबर द्या. पैसे तर हवेच आहे, पण नसलेला माणसाचा नंबर कसा देऊ? ही बाई काही सोडणार नाही मला तसं. हे घ्या, नंबर द्या लिहून. पैसे हवेत ना? काय करायचं ते करू दे त्या रेवतीबाईला. ती शेर असेल ना तर मी पण 1.25 शेर आहे. घ्या हो मामा, वेळ नाहीये माझ्याकडे. देताय ना? देतो ना, देतो.
अहो लवकर द्या. वा, आता कसं शहाण्यासारखी वागलात. हे घ्या, माझ्याकडनं बक्षीस तुम्हाला. संतू काका, अहो असं काय करता? करते मी सगळं व्यवस्थित. व्यवस्थित नको बाबा, सकाळपासून नुसती गडबड करतेस तू. अहो असं काय करता? करते मी नीट. आणि नाही केलं तर? चंदू काका, तुमचा विश्वास नाहीये का तुमच्या मुलीवर? मुलीवर? कोण मुलगी? कोण मुलगी? कोण मुलगी, कोण गौरी? काय झालंय चंदू काका? हा हा हा, तू नाही नाही, तू मुलगीच आहे माझी आणि तुझ्यावर विश्वास आहे माझा. पण कसं आहे, नातं वेगळं, पेशा वेगळा. आणि मी हेड सर्वंट आहे, त्यामुळे मालक जे मला सांगतील ते मला करावं लागतं. आणि सकाळपासून तुझं सगळं घंट आहे. दे सरक बाजूला, मी करतो. चंदू काका, आजपर्यंत कधीतरी तक्रार आली आहे का माझ्याबद्दल? नाही ना, मग असं काय करता हो? नाही म्हणजे आजपर्यंत एकदा पण नाही आली. मग काय एवढ्या दिवसाची कसर काय आज काढणार आहेस? अगं किती तक्रारी, एवढ्या तक्रारी माझ्या हाताचे पायाचे सगळे बोट मोजून झाली. परत आता ना भाड्याने बोट मागवायला लागतील, तरी तुझ्या तक्रारी संपणार नाहीत. मग त्यात चुका सुधारू देत ना मला. मी करते चहा, तुम्ही जा. असं म्हणते, करशील ना नीट चहा? हो कर, म्हणजे चांगला कर. हा परत मला ओरडतील ते. आता काय करू मी, म्हणजे रुद्र सरांचा मूड ठीक होईल? का वाग काय लोळत पडलाय हा माणूस शुंभासारखा. तो फोन पोकलतोय केव्हाचा, उचला ना. हॅलो हॅलो, हॅलो, मी रेवती बोलतीये. हॅलो, काय चाललंय तुमचं? माझं तोंड दाबलं तुम्ही? माझं? एवढी हिंमत वाढली तुमची? एवढी हिंमत वाढली? का ऐक तरी, ती महामाया होती रेवती मॅडम फोनवर. तुझा आवाज आला असता म्हणून तोंड दाबलं. कोण? गौरीची सासू? हा तीच. पण झाली कुठं अजून? कशी होत नाही ना तेच बघते मी आता. तिने कशाला फोन केला होता? अगं मीच तिला गौरीच्या नवऱ्याचा नंबर म्हणून तुझा नंबर दिला होता. तू म्हटली होतीस ना मी बघून घेईल म्हणून, मग तिला तुझा नंबर चिकटून दिला आणि पैसे पण घेतले. वा रे वा 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 वा, स्वतः पैसे घेऊन मोकळे झालात आणि मला फासावर चढवताय. थांबा आता ना, बघतेस तुमच्याकडे. गौरी चल. गौरीजी सॉरी. का? काल रुद्र खूप चुकीचा वागला, कळलं मला. पण त्याबद्दल तुम्ही का सॉरी म्हणताय? तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून. कारण जरी रुद्र असा वागत असला तरी त्याला तितकाच त्रास होतोय. मी ओळखतो ना त्याला, तो असाच आहे. त्याचं खूप जीवापाड प्रेम आहे तुमच्यावर आणि तो प्रेमात कधीच मागे पुढे बघत नाही. सतत टोकाचा वागतो. जसं प्रेम तसा राग. म्हणून तो आता काय वागतोय त्याला अजिबात कळत नाही. पण एक आहे गौरीजी, त्याला जिकडे तिकडे तुम्हीच दिसताय.
सगळीकडे तुमचाच भास होतोय. घरात म्हणा, ऑफिसमध्ये म्हणा, इवन रस्त्यावर सुद्धा तुमचाच चेहरा दिसतोय. चहा पिताना तुम्ही, जेवताना तुम्ही, ऑफिसमधल्या मीटिंग्स मध्ये पण तुम्ही दिसता. म्हणजे माणसं वेगवेगळी पण चेहरा फक्त एकच, तुमचा. हे असं चालू राहिलं तर लोक वेडा म्हणतील हो त्याला. पण तो तरी काय करणार, प्रेम असंच असतं ना. हो ना. म्हणजे तुमचं प्रेम आहे ना? हे नाही, खरंच नाहीये. ठीक आहे, मला आपलं वाटतं. बरं, मी निघतो. रुद्र ऑफिसमध्ये वाट बघत असेल. पुष्पाजी, हा, तुम्ही तुमच्या मैत्रीसाठी नकार दिलात ना लग्नाला? नाही गौरीजी, काही काय. बरं ऐका ना, मला थोडा उशीर होतोय, मला जावं लागेल. रुद्र ऑफिसमध्ये एकटाच आहे, तो माझी वाट बघत असेल. आणि श्वेता वहिनी पण पुढे गेलेत ना. तुम्ही पण जा, तुमची खरेदी करा. काय मला निघावं लागेल, तो वाट बघत असेल माझी. खूप कामं आहेत ना, खूप मीटिंग्स वगैरे आहेत. तो एकटाच थांबलाय केव्हाचा ऑफिसमध्ये. हां, मी निघतो, मला ऑफिसला जायचंय. रुद्र सर, तुम्ही? सॉरी. एक मिनिट. ते तुम्ही रुद्र सर, श्वेताताई, काय झालं? अहो तिथे रुद्र सर. रुद्र भाऊजी? अगं असं काय करतेस गौरी? रुद्र भाऊजी कुठून येतील? ते ऑफिसला नाही तर गेले. पास झाला असेल तुला. चल चल. मी काय म्हणते, हा पालक पनीर बनवायचं काय रात्री? गौरी मला फोन येतो. हॅलो, बघते भाज्या. दादा, आंबाड्याची भाजी देऊ का? आवडते मालकांना. बोला ताई, देऊ का? ताई एक मिनिट इकडे या ना. ओ, हे आंबाड्याची भाजी देऊ ना? काय ग गौरी, काय झालं? आंबाड्याची भाजी हवी आहे का? फक्त एकदा फोन उचलू दे ग माझा, आणि फोन उचलून बोलू देत, मग बघते याच्याकडे. काय करतोयस काय तू? अरे एवढ्या पेऱ्या मारल्या तर निम्मा होशील एका महिन्यात. थांब रे, डिस्टर्ब करू नकोस. विचार करू दे मला. कसला विचार करतोस एवढा? अरे प्लॅन ऑफ ऍक्शन काय असायला हवा. आपल्याला आता कूटनीतीने वागायला हवं. एक एक डाव आपल्याला विचारपूर्वक खेळायला हवा. काही युद्धावर चाललोय का आपण? युद्ध जिंकणं सोपं असतं मित्रा, पण प्रेम जिंकणं महाकठीण असतं. गरमागरम भजी आणली. वहिनी, वा 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 वा, क्या बात आहे. पोटात असं खमंग गेलं ना की डोक्यात विचाराचे तरंग उठायला लागतात. हो, पण तुमच्या या खेळात माझ्या मैत्रिणीला त्रास होणार नाही याची मात्र काळजी घ्या. काय ना, हळवी आहे बिचारी. काळजी करू नका वहिनी, गौरीजींना त्रास होईल असं मी कधीच काही करणार नाही. उलट मी यालाच सांगत होतो, बस झाला आता.
त्यांचा चेहरा बघून मलाच कसं तरी झालं. वहिनी, रुद्र असाच आहे. मग चांगलंच आहे ना पुष्पा भाऊजी. कसं असतं ना, प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्यात एक असा जोडीदार हवा असतो जो तिचा आदर करेल, तिला महत्व देईल. आणि तसंही नवरा बायकोच्या नात्यात आदर हा दोन्ही बाजूंनी असावा लागतो. हे समजू शकणारा पुरुष जिचा जोडीदार असतो ना, ती सगळ्यात भाग्यवान. पण वहिनी, एक रुद्र सगळ्या मुलींना कसा मिळणार ना? खरंय तुमचं. कधी कधी तर मला खूप आश्चर्यच वाटतं. नंदाईने या दोघांवर समान संस्कार केले, तरी हे दोघे वेगळे कसे? रुद्र भाऊजी जे महिलांचा नेहमी आदर करतात, प्रत्येक वेळी त्यांचा विचार करतात. खरं सांगू ना तर मी पहिल्यापासून एक साधं स्वप्न जगत होते. खूप काही अपेक्षा नाहीयेत मला माझ्या आयुष्याकडून. हा फक्त जीवाला जीव देणारा जोडीदार असावा असं वाटत होतं. पण काय? बोल ना, पण काय? सांग, तुझा नवरा कसा नालायक आहे सांग लोकांना. त्याला आनंद तर देऊ शकतच नाहीस. पण तो कसा चूक आहे ओरडून सांग लोकांना. तेवढं मस्त जमतं तुला. नवरा बायकोच्या पर्सनल गोष्टी अशा लोकांसमोर बोलताना लाज नाही वाटत तुला? नाही नाही, मी फक्त ते त्यांना. ए गप्पा बस. तुला फक्त सगळ्यांची सिंपती हवी. त्यासाठी नवऱ्याची बदनामी करावी लागली तरी काही फरक पडत नाही तुला. अहो हे बघा, खरंच असं काही नाहीये. माझं चुकलं. हवं तर मी तुमच्या पाया पडते. ए भास्कर, तुझी नेहमीची नाटका. तुझ्या तर भाऊजी प्लीज प्लीज भाऊजी. अहो हे बघा, खरंच मी असं काही नाही केलंय. काही शोधतेस का तू? आई, ए आई, आई, कोणी येणार आहे का आपल्या घरी? नाही, कोणी नाही. रुद्र सर, आपण एक नाही होऊ शकत. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झालेला मला नाही चालणार. तुम्हाला त्रास झालेला मला नाही होऊ